असं आहे की पक्षाच्या धोरणातून आम्ही ठरवलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पहिला जय शिवराय म्हणे. तर हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं नाव घेऊन कावऱ्याला सुरुवात करायची आणि त्यांचा आदर्श ठेवून काम करायचं म्हणून जय शिवराय अशा प्रकारची पहिली घोषणा होती. आणि प्रत्येकजण संभाषण करताना बोलताना जय शिवराय बोलतील अशा प्रकारची आम्ही सूचना केली. मग आजपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्यांना होता ना, पण आता काय झालंय की आता त्याचं शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे पद्धतीने राजकीय भांडवल केलं जात आहे. मग माझा असा प्रश्न आहे, सत्तारूढ पक्षाने आतापर्यंत त्यांनी सांगितलं होतं अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आम्ही उभं करू. अजूनपर्यंत त्यांनी केलं का? म्हणजे असा विषय आहे. आम्हाला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि तो आदर्श कार्यकर्त्यांच्या नसानसामध्ये लढण्याचा उभा राहावा म्हणून आम्ही आता त्यांची स्फूर्ती जागृत व्हावी म्हणून जय शिवराय आम्ही करतो. मगाशी तुम्ही म्हणला की सत्ताधारी एकमेकांच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवून तयार आहे, फक्त वाद पेटवायचं बाकी आहे. नेमकं काय नाही, आता त्यांच्यामध्ये एक वाक्य तर कुठं दिसते. राज्याचा आर्थिक संकल्प अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आम्ही बघतोय, आर्थिक बजेट बघितलेलं आहे, सगळं केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला स्थगिती देण्याचं काम मुख्यमंत्री करतात. याचा आता मागच्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याचं शिवधनुष्य आता मुख्यमंत्री पेलतायत हे दिसून येत आहे. त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे आणि ते एकवाक्यता नसल्यामुळे एकमेकांच्यावर कुरघोडी करण्यामध्ये त्यांचं हे चाललेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा उल्लेख केला. पहिलं आंदोलन नेमकं कुठलं होणार तुमचं? तेव्हा करू तेव्हाच मला सांग. असतोय जिल्ह्यातल्या एका आमदाराविषयी मंत्र्याविषयीचा, त्याबद्दल आपल्या पक्ष विरोधी पक्ष असून सुद्धा काय त्याबद्दल आवाज कुठं उठवलेला दिसलेला नाही. दुसरी गोष्ट, त्यामध्ये एका पत्रकारावर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली. त्याबद्दल सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आपल्याकडनं काय त्याबद्दल आलेलं नाही. पुढे विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम केलं. तुम्ही पत्रकार म्हणून किती त्या पत्रकारासाठी आवाज उठवला ते सांगा. मग आम्हाला विचार. आम्ही आमच्यापर्यंत केलेलं काही नाही केलं. बरोबर.